नमस्कार, मी राधिका धुर्वे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे। तर मी आज तुम्हाला माझं घरचं डेली रुटीन दाखवणार आहे। तर मी सकाळी 6:30 वाजता उठली आणि अगोदर मी ब्रश वगैरे करून घेतला आणि फ्रेश वगैरे झाली। त्याच्यातच माझे 15-20 मिनिटं चालले जातात आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी करते, कारण की मुली 8:15ला चालले जातात। तर मी फ्रेश वगैरे झाल्यानंतर लगेच स्वयंपाक वगैरे तयारी त्याची चालू करून देते। तर आज मी वालाच्या शेंगाची भाजी बनवली होती। त्या शेंगा मी रात्री काही मोडून नाही ठेवल्या होत्या, तर मला ते काम एक एक्स्ट्रा वाढवून केलं की मला सकाळी उठल्याबरोबर ते शेंगा वगैरे मोडायला लागल्या। जनरली मी रात्रीच वगैरे ते असं काही असलं तर मी शेंगाची भाजी वगैरे करायची असली तर मी ते रात्रीच मोडून ठेवते। पण आज थोडंसं उशिरा भाजीचं आणल्यामुळे आज ते तसं काही झालं नाही, तर मी सकाळी मोडून घेतल्या आणि भाजीचं वगैरे मांडलं आणि त्याच्यानंतर मुलीला उठवलं आणि मुली थोडंसं वेळच घेतात उठायला, तोपर्यंत मी त्यांच्यासाठी पाणी वगैरे गरम करायला पण ठेवून घेतलं आणि माझी भाजी वगैरे मांडली तेव्हाच लगेच मी नाही का कणिक वगैरे मळायला पण घेऊन घेतली, कारण की तोपर्यंत कणिक पण छान मळल्यानंतर 10 मिनिटं तिला रेस्ट करायला ठेवून देते, कारण त्याच्यानंतर पोळ्या वगैरे लवकरच होतात ना, छान पण बनतात। तर मी भाजी मांडते तर तेव्हाच मी कणिक पण मळायला घेऊन घेते आणि तोपर्यंत माझ्या मुली उठतात आणि आंघोळ वगैरे करतात आणि आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झाल्यानंतर ते स्वतःच्या तयारी स्वतःच करतात। फक्त त्यांचे ज्या वेण्या असतात ते माझी मोठी मुलगी करून देते, त्यांच्या वेण्या वगैरे बनवून देते आणि त्याच्यानंतर त्यांचा टिफिन वगैरे बांधला आणि मग चालल्या जातात। तर थोडंसं त्यांना सकाळी तसं उशिराच उठतात, कारण की आम्ही खूप उशिरा उठतो, उशिरा झोपतो आम्ही, तर थोडंसं उशीर होतो उठायला मुलींना। आणि मग त्यांच्या टिफिनवर थोडंसं मी फ्रूट वगैरे पण देऊन देते आणि भिजलेले बदाम पण त्यांना सकाळी मी खायला देते। आणि मुली गेल्यानंतर मग मी आपल्या किचनचा आवरसावर सर्वात अगोदर करून घेते। किचनमध्ये खूप पसारा होऊन जाते स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर, तर मी लगेच मग मी किचन आवरसावर करायला घेऊन घेते आणि किचन जेवढे मला भांडे घासूशा वाटले तेवढे मी घासून घेते। बाकीचे आमच्याकडे एक बाई येते कोमल, तर ती घासून घेते, तर मला जेवढे वाटले तेवढे घासून घेते। आणि माझी मुलगी सकाळी मुली जायच्या वेळेस गेल्यावर जायच्या अगोदरच झाड वगैरे मारून घेते आणि मी अशा प्रकारे भांडे वगैरे थोडे घासून घेतले आणि मग गॅस वट्टा वगैरे आवरसावर करून घेते आणि ते दोन्ही काम झाल्यानंतर माझं खालचं वगैरे फ्लोर पुसून झालं तर मग मी वरती जाते आणि वरचं मग मी काम स्टार्ट करते। वरती कसं थोडं झाडझूड वगैरे करते आणि झाडाला वगैरे बघून घेते, काय आहे, झाड वगैरे व्यवस्थित आहे का नाही आहे म्हणून ते बघून घेते आणि झाडाला पाणी वगैरे टाकून देते। आणि तुमच्याकडे बघा अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर झाडाला फुलं लागलेले आहे ह्यावेळेस। आता पावसाळ्याच्या वेळेस खूपच छान ग्रीन ग्रीन वाटते वरती, आणि म्हणून थोडंसं लक्ष पण ठेवावं लागतं थोडंसं झाडांवरती। तर मी उन्हाळ्यामध्ये ह्यावेळेस माझे खूप सारे झाड मरून गेले होते उन्हामुळे, तर कारण की डायरेक्ट ऊन लागतं त्या झाडांना, तर ते थोडेसे हेच होऊन जातात, खराबच होऊन जातात। आणि अशा प्रकारे आमच्याकडे वरती झाड हे जे आहे जास्वंदाचं झाड खूप छान आहे, याचा कलर पण माहित नाही, याला कळ्या लागतात खूप साऱ्या, पण आता फुल उगवायचं तर ते दुसऱ्याच दिवशी ते कळी गळून जाते, माहित नाही असं का बरं होतंय। मला माहित असेल तर मला नक्की सांगा का बरं असं होतंय। आणि हे बेलाचं झाड मी कोराडीवरून आणलं होतं, ते बघा आता एवढं मोठं झालं। आणि हे कडीपत्त्याचं झाड उन्हाळ्यामध्ये मरून गेलं होतं, पण आता ते आणखी त्याला छान पालवी हिरवी फुटलेली आहे। आणि अशा प्रकारे मग त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि हे माझे पुरे कामं झाले। मैत्रीण त्या वेळेमध्ये कपडे धुवून टाकले आणि देवपूजा करून टाकली आणि आता ती जेवण करायला बसलेली आहे। आणि मी पण आता आंघोळ माझी पण झालेली आहे ना, मी पण आता जेवण वगैरे करून घेते आणि त्याच टायमाला मी व्हिडिओ पण एडिट करून घेते। व्हिडिओ एडिट करायला पण खूप वेळ लागते, अशी माझी दिनचर्या असते रोजची।